हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचा इमर्जन्सी लँडिंग। मुरबाडकडे जात असताना कल्याणमधील वादळामध्ये अडकलं होतं हेलिकॉप्टर। राज्यात सर्वदूर वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची हजेरी। धाराशिव, नंदुरबार, नांदेड, वाशिम, अकोल्यासह ठाणे, शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस। पायधुनीमधील डोकाडिया कुटुंबियांच्या मृत्यूचं गूढ 11 दिवसानंतर उलगडलं। कलिंगडामुळे नाही तर उंदीर मारण्याच्या औषधामुळे मृत्यू। दोन 2029ला सुनेत्रा पवारांनीच मुख्यमंत्री व्हावं, जय पवारांचं मोठं विधान। तर भाजपची साथ सोडल्याशिवाय इतर कुणालाच मुख्यमंत्री होता येणार नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना धक्का। रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीवर फडकला शिवसेनेचा भगवा। 17 पैकी 9 जागांवर मिळवला विजय। शक्तीपीठवरून कोल्हापुरात शिवसेनेच्या 2 आमदारांमध्ये मतमतांतर। महामार्गाची अलाइनमेंट बदलल्यानंतरही विरोध। चंद्रदीप नरके आणि राजेश क्षीरसागर यांच्यात शाब्दिक संघर्ष। नाशिकमध्ये होणाऱ्या रिंग रोडसाठी जमिनीचं भूसंपादन वादात। संजय राऊतांचा स्थानिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या। शेतकऱ्यांना न्याय देऊ, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला शब्द। राज्य बोर्डाचा 10वीचा निकाल उद्या लागणार। दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल। आणि उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये बसचा भीषण अपघात। रामगंगा कालव्याचे कठडे तोडून प्रवासी बस कोसळली। बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि प्राईम टाइम बुलेटिन मध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। ज्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्य देश हादरून गेलेला होता, त्या प्रकरणामध्ये एक मोठी माहिती समोर आली आहे। मुंबईमधल्या पायधुनी भागामध्ये 26 एप्रिलला एकाच कुटुंबामधल्या 4 जणांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाला होता। या प्रकरणामधील FSLचा अहवाल अखेर पोलिसांना प्राप्त झालेला आहे। आणि मृत्यू झालेल्या डोकाडिया परिवारातील 4घांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधाचे अंश सापडल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे तपासासाठी जप्त करण्यात आलेल्या कलिंगडाच्या नमुन्यामध्ये सुद्धा झिंक फॉस्फाईड आढळल्यानं खळबळ माजली आहे। सर्व मृतांच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाईड आढळलेला आहे, त्यामुळे विषबाधेचा संशय अधिक गडद झालाय। एकाच कुटुंबातल्या या 4घांच्या मृत्यूचं गूढ आता उलगडलेलं आहे। कलिंगड खाल्ल्यामुळे, बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची एक बातमी पसरलेली होती आणि त्याच्यानंतर सगळ्यांना कलिंगड खायची भीती वाटत होती। मात्र त्याचं आता नेमकं कारण समोर आलं आहे। डोकाडिया कुटुंबातील 4घांचा त्यावेळेला मृत्यू झाला होता एक 10-11 दिवसांपूर्वी। आणि कलिंगड खाल्ल्यानंतर 4घांची प्रकृती बिघडलेली होती। आधी त्यांनी बिर्याणी खाल्ली, त्याच्यानंतर कलिंगड खाल्लं आणि या 4घांची प्रकृती बिघडली, त्यामुळे त्यांना दवाखान्यामध्ये नेण्यात आलं होतं। उपचारात दरम्यान पती पत्नी आणि 2 मुलींचा मृत्यू झाला। एकाच कुटुंबातल्या 4घांचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत झाल्यानं संपूर्ण देशभरातून एकतर हळहळ व्यक्त केली जात होती, मात्र त्याचबरोबर आश्चर्य सुद्धा वाटत होतं। मृत्यूच्या कारणाविषयी संशय व्यक्त करण्यात आला होता। सगळ्यात आधी संशय गेला तो कलिंगडावर। मात्र आता या 4घांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते समोर आलं आहे। 4घांच्या मृत्यूच्या कारणाचा उलगडा त्यावेळेला झालेला नव्हता आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चाही रंगू लागलेल्या होत्या खाण्यापिण्याविषयी। डोकाडिया कुटुंबातील 4घांच्या मृत्यूचा आता उलगडा झाला आहे। या कुटुंबाच्या मृत्यूनंतर 11 दिवसांनी एक अहवाल समोर आलाय। उंदीर मारण्याच्या औषधामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं उघड झालेलं आहे। म्हणजे एकाच कुटुंबातल्या या 4घांचा मृत्यू कशामुळे झाला होता, तर उंदीर मारण्याच्या औषधांचे अंश त्यांच्यामध्ये सापडलेले आहेत। त्यांच्या बॉडीमध्ये कलिंगडाच्या नमुन्यामध्ये सुद्धा झिंक फॉस्फाईड आढळल्याची माहिती समोर येते आहे। जे कलिंगड या 4घांनी खाल्लं होतं त्याच्यामध्ये सुद्धा झिंक फॉस्फाईड होतं। आणि 11 दिवसानंतर आता या 4घांच्या मृत्यूचा अहवाल समोर आलाय, जो अतिशय धक्कादायक आहे। म्हणजे झिंक फॉस्फेट आहे तर 10 to 30 मिलीग्रॅम पर केजी या डोस प्रमाणे जर माणसाने घेतलं तर देत होते। त्याच्यामुळे जर ती क्वांटिटी एक्झॅक्टली
किती आहे ते आपण सांगू शकत नाही. रॅट जे कंझ्युम करतं आणि ह्युमन जे कंझ्युम करतात त्याच्यामध्ये खूप फरक आहे. रॅटचं वजन अप्रॉक्सिमेटली 1 किलो असतं, त्याच्यावर जास्त नसतं. त्याच्यामुळे ते एक रॅटने खाल्लेलं त्याच्या 50 पटीने जर माणसाने खाल्लं ते पॉयझन तर डेथ होऊ शकते. आपण जो पीसेस मिळतात आपल्याला मार्केटमध्ये ते पूर्णपणे पॉयझन असं नसतं, मिक्सचर असतं. रॅटला अट्रॅक्ट करण्यासाठी त्याच्यात इन्ग्रेडियंट्स असतात, एसेन्स असतात, तर त्याचे पण वजन असतं. तर जो क्वांटिटी लागते 10 to 30 मिलीग्रॅम पर kg म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1500 मिलीग्रॅम 50 किलोच्या माणसाने खाल्लं तर डेथ होऊ शकते. तर त्या दिवशी नेमकं काय घडलेलं होतं डोकाड या कुटुंबासोबत ते आपण समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सगळ्यात आधी तर रात्री जेवणामध्ये बिर्याणी खाल्लेली होती या कुटुंबानं आणि त्यांच्यासोबत काही पाहुणे होते अशी सुद्धा माहिती समोर आली होती. रात्री 1:30 वाजता आधी तर बिर्याणी खाल्ली आणि मग रात्री 1:30 वाजता कलिंगड या संपूर्ण कुटुंबानं खाल्लं होतं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर यांची प्रकृती बिघडली. कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळानंतर या चौघांचीही प्रकृती बिघडली आणि त्याच्यामुळे संशय सगळ्यात आधी कलिंगडावर गेलेला होता. चौघांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागलेला होता रात्री हे कलिंगड खाल्ल्यानंतर आणि डॉक्टरांनी घरी येऊन तपासलं होतं, औषधं सुद्धा दिलेली होती. म्हणजे फूड पॉइझनिंग झालं असावा असा संशय असेल, त्याच्यामुळे त्यांना घरी येऊन डॉक्टरनं तपासलं, औषधं दिली. पहाटेपर्यंत प्रकृतीमध्ये सुधार झाला नाही. म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची तब्येत बिघडली. त्यावेळेला डॉक्टरांनी तपासून औषध दिलं तरी सुद्धा सकाळपर्यंत त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधार झाला नाही. बिल्डिंगमधील डॉक्टरला सुद्धा बोलावलं, मुलीला CPR दिला पण उपयोग काहीही झाला नाही. आणि त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं तर तातडीनं रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. या चौघांना सुद्धा आणि तिथं या चौघांचाही दुर्दैवी असा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्याच्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसला होता. आता त्याच प्रकरणामधील ही धक्कादायक अशी माहिती समोर येते. त्यामुळं आता हे जर उंदीर मारण्याचं औषध या चौघांना दिलं गेलं असेल तर ते नेमकं कोणी दिलं, का त्या कुटुंबातील लोकांनी स्वतः ते घेतलं होतं, असे अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्याची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करत राहूयात. दरम्यान पाहूयात पुढची बातमी. एक स्पेशल रिपोर्ट आहे. भल्या भल्यांना गंडा घालणाऱ्या भोंदू अशोक खरात भोवती ईडीचा फास अधिक घट्ट होत चाललाय. नाशिकमधल्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँक इथल्या खरात आणि त्याच्या पत्नी कल्पना खरातच्या नावावर असलेल्या लॉकरची झडती घेण्यात आली. 555 असा नंबर असलेल्या या लॉकरमध्ये ईडी अधिकाऱ्यांना जे सापडलेलं आहे ते खरातकडील कुबेराचा खजिनाचा आहे. खरातच्या लॉकरमध्ये सापडलं घबाड. लॉकर नंबर 555 मध्ये दडवली काळी माया. ईडीच्या हाती खराची 134 खाती. ईडीकडून भोंदू अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरातच्या संपत्तीचा शोध घेतला जातोय. अशातच या पती पत्नीच्या नावावर असलेल्या बँक लॉकर मधील मोठं घबाड ईडीच्या हाती लागलंय. ते पाहून ईडीचे अधिकारीही थक्क झाले. नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील विश्वास कोऑपरेटिव्ह बँक शाखेत खराचं लॉकर क्रमांक 555 आहे. हे लॉकर अशोक खरातची मुलगी सृष्टी खरातच्या उपस्थितीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी उघडलं. या लॉकरमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांना कुबेराचा खजिना सापडला. 1,10,00,000चे सोन्याचे दागिने, 1,89,000ची चांदी, 5,500 अमेरिकन डॉलर्स. एप्रिलमध्ये खराच्या निवासस्थानी ईडीनं छापा टाकला. त्या छाप्यात या लॉकरची माहिती ईडी अधिकाऱ्यांच्या हाती लागली होती. जप्त करण्यात आलेल्या मौल्यवान दागिन्यांमध्ये सोन्याचे वजनदार नेकलेस सेट, लांब चेन, मंगळसूत्र, बांगड्या, कानातील दागिने तसंच चांदीच्या वस्तूंमध्ये गणपतीच्या मूर्ती आणि पैंजणाचा समावेश आहे. अनेक वेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने, चांदी हे वेगवेगळ्या सोनारांकडनं घेतलंय. आणखीन त्यांच्या हॉलमार्कवरनं त्यांच्यापर्यंत सुद्धा ईडी पोहोचते. आणि याच्यातनंच एक वेगळंच नेक्सस समोर येतंय की ज्यामध्ये नुसताच अशोक खरात आणखीन त्याची पत्नी कल्पना खरात यांची ही मालमत्ता नाही, तर याच मालमत्ता करण्यासाठी म्हणून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा याच्यात सामील असल्याची माहिती ही ईडीपर्यंत पोहोचते. आणि याचमुळे येत्या दिवसामध्ये अनेक उच्च पदस्थ अधिकारी, मग ते सरकारी अधिकारी असू शकतात किंवा पोलीस अधिकारी असू शकतात, हे ईडीच्या रडारवर येणार हे निश्चित.
खराची बेनामी स्थावर मालमत्ता, गुंतवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट खात्यांच्या कथित जाळ्यावर ईडीचा तपास सुरू आहे. आतापर्यंत ईडीच्या हाती 2 सहकारी पतसंस्थांमधील 134 खाती लागली आहेत. या खात्यांच्या मार्फत 2022 ते 24 या दरम्यान 70 कोटींपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करण्यात आले. खरातनं पैसे वळवण्यासाठी या खात्यांचा वापर केल्याचा आरोप आहे. ईडीनं खराची संबंधित सुमारे 2 कोटी 4 लाख रुपयांच्या बँक ठेवी गोठवल्याची माहिती मिळते. शिर्डीमध्ये वेडिंग लॉन, सोलापूरमध्ये जमिनी, नाशिकच्या सिन्नरमध्ये MIDC मध्ये भूखंड अशी वेगवेगळी मालमत्ता अशोक खरातनं जमा केली. इतकंच नाही तर अशोक खरात याने ही मालमत्ता जमा करत असताना यापैकी मोठा वाटा अर्थात मोठी मालमत्ता ही त्याच्या कुटुंबियांच्या देखील नावावर केली. नाशिक, सोलापूर आणि पुणे या 3 प्रमुख शहरांमध्ये अशोक खरातच्या सर्वाधिक मालमत्ता आढळून आलेल्या आहे. जवळपास 70 ते 80 जागांचे सातबाराचे उतारे हे देखील आता या तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागले. ईडीच्या या कारवाईमुळे अशोक खरातनं जमा केलेली काळी माया आता हळूहळू उघड होऊ लागली आहे. त्याचा सखोल तपास करण्यासाठी ईडीनं मुंबईतल्या विशेष PMLA कोर्टात खरातचा ताबा मागण्यासाठी अर्ज केलाय. त्यामुळे आगामी काळात खराची ईडीकडून झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे. प्रशांत बाग यांच्यासह लक्ष्मण घाटोळ, न्यूज